नमस्कार, मी जिल्हा तांत्रिक सहाय्यक दिनेश सोहनी। आज आपण हा व्हिडिओ रेकॉर्ड करत आहोत। ॲग्रीस्टॅकमध्ये फार्मर ॲप्रुव्हलसाठी बरेच लोकांना अडचणी येत आहेत। काही लोकांना त्यांचे यूजर आय डी माहीत नाही आहेत किंवा काही लोकांच्या जिल्हा बदली होऊन गेलेत किंवा तालुका बदली झालेले आहेत मधल्या काळामध्ये आणि ॲग्रीस्टॅकचे यूजर्स असाइन करायचे शिल्लक राहिलेले आहेत। तर मी डिटेल एक तुम्हाला गायडन्ससाठी एक व्हिडिओ रेकॉर्ड करतो आहे। सगळ्या तहसीलदारांना आपण ॲग्रीस्टॅकचं लॉग इन उपलब्ध करून दिलेलं आहे। तर त्याच्यामध्ये यूजर मॅनेजमेंट म्हणून टॅब आहे। त्या टॅबमध्ये ज्या तलाठ्यांना हा इश्यू येतो आहे की त्यांची गावं दिसत नाही आहेत किंवा त्यांच्याकडे रेकॉर्ड नॉट फाउंड येतो आहे, तर अशा तलाठ्यांचे इथे रिसेट म्हणून त्यांचा आय डी इथे रिसेट करून टाकायचा आहे। रिसेट म्हणायचं आणि त्याचे पुन्हा त्याचे जे डिटेल्स आहेत ते भरून त्याला इथून गावं असाइन करायची आहेत। इथून गावं असाइन करा आणि अपडेट म्हणा। तर अपडेट म्हटल्यानंतर त्याच्या मोबाईलवरती नवीन यूजर आय डी आणि पासवर्ड उपलब्ध होईल। त्याच्याबरोबर आता अजून एक प्रॉब्लेम असा झालेला आहे की काही काही म्हणजे आता मगाशी मी बघितलं तर खेडमध्ये एक दोन एक्झाम्पल बघितली की पूर्णच्या पूर्ण तालुक्याची सगळीच्या सगळी गावं त्या संबंधित तलाठ्यांना असाइन करू। आता सुरेश मुंडे यांना 200च्या 200 गावं असाइन करून टाकलेले आहेत। जर तुम्ही इथे एडिट करून बघितलं तर खेडमधली 200च्या 200 गावं या सुरेश मुंडेला असाइन करून टाकलेले आहेत। म्हणजे DBAनी ही गावं असाइन करताना काहीही बघितलेलं नाही, नुसतं आय डी सिलेक्ट केला, ढकलून दिली गावं। तर सगळ्या DBAंना विनंती आहे की त्यांनी त्यांच्या तहसीलदारांच्या लॉग इनमध्ये इथे यूजर उपलब्ध आहे, तिथे तलाठी सिलेक्ट करा, तलाठी रेव्हेन्यू, इथे सगळे यूजर आय डी उपलब्ध होतील। इथे तलाठी रेव्हेन्यू सिलेक्ट करा, कृषी सिलेक्ट करून सगळे रिसेट करून टाका। कृषीवाल्यांना काहीच तुम्ही आय डी ठेवू नका। तर इथे तलाठी रेव्हेन्यू सिलेक्ट करून जेवढे असतील त्या सगळ्यांना तुम्ही मॅन्युअली इथे आय डी असाइन करून घ्या। आता इथे एक्झाम्पल हे दाखवलं आहे तुम्हाला, योगिता म्हणून कोंट्रे मॅडम आहेत, त्यांनासुद्धा 200 गावं असाइन झालेले आहेत। म्हणजे यांना लॉग इन केल्यानंतर अख्ख्या गावाची लिस्ट उपलब्ध होणार आहे। त्याच्यामुळे त्यांना काम करताना त्यांनाही काम करता येणार नाही किंवा इतरही लोकांना येणार नाही आहे। तर सगळ्या DBAंनी काय करायचं आहे, इथे रिसेट करून घ्या किंवा इथे डिसिलेक्ट करून यांची गावं काढून टाका। इथून हे डिसिलेक्ट करा आणि त्यांची जी गावं असतील ती देऊन त्यांना अपडेट म्हणून करून टाका। हे पहिलं टास्क करायचं आहे सगळ्या DBAंनी। तहसीलदारांचं ॲग्रीस्टॅकचं लॉग इन उपलब्ध आहे यूजर मॅनेजमेंटमध्ये, तलाठी रेव्हेन्यू सिलेक्ट करा, त्याच्यामध्ये इथे सगळे तुम्हाला नावं दिसतील। जर इथे जे ब्लँक रेकॉर्ड आहेत त्यांना गावं असाइन आहेत, ही गावं इथे 6 असाइन केलेली आहेत पण त्याला तलाठी उपलब्ध नाही आहे, पहिल्यांदा हा आय डी रिसेट करून टाका, त्याची गावं काढून टाका। इथे ॲक्टिव्ह बटन आहे, रिसेट बटन आहे। ॲक्टिव्ह बटन हे वापरूच नका, ॲक्टिव्ह डिॲक्टिव्ह करण्यासाठी ते आहे पण हे वापरूच नका। त्याच्यानंतर एडिट बटनात तुम्हाला गावं कमी जास्त करता येतील, इथे त्यांचे डिटेल्स चेंज करता येतील। इथून हे करायचं आहे। हे चेक केल्यानंतर इथे जर तुम्हाला चेक करायचं त्याच्याकडे काय आहे तर इथे तुम्हाला दिसतं त्याच्याकडे कुठली गावं असाइन आहेत। आता बघा, हे जर सिलेक्ट केलं तर तुम्हाला इथून दिसतं। रिसेट करायचं आहे त्याचा, फक्त पासवर्ड रिसेट करायचा आहे, नुसतं त्याला माहिती आहे त्याचा यूजर आय डी, इथे सगळे डिटेल्स बरोबर असाइन आहेत, फक्त रिसेट करायचं। रिसेट पासवर्ड म्हटलं की त्याच्या मोबाईलवरती आय डी पासवर्ड उपलब्ध होईल। दुसऱ्या केसमध्ये काय आहे की हा तुम्हाला एकदा यूजर उपलब्ध झाल्यानंतर इथे तुम्हाला ही प्ले स्टोअरवरनं 2 ॲप डाउनलोड करायचे आहे, एक आधार फेस आय डी आणि एक ऑपरेटर MH फार्मर रजिस्ट्री, हेच टाकायचं। तिथे 2 ऑपरेटर MHची 2 ॲप आहेत पण ऑपरेटर MH फार्मर रजिस्ट्री ॲप इन्स्टॉल करायचं आहे। हे ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर तुम्हाला हा आय डी टाकून या ऑपरेटर MHमध्ये लॉग इन करायचं आहे। लॉग इन केल्यानंतर त्याच्यामध्ये व्हेरीफाय अप्रूव्ह फार्मर डिटेल्स म्हणून एक त्याच्यामध्ये ऑप्शन आहे। व्हेरीफाय अप्रूव्ह फार्मर डिटेल्समध्ये गेल्यानंतर तुम्हाला फर्स्ट टाईम KYC साठी ऑप्शन येणार आहे। फर्स्ट टाईम तुम्हाला KYC साठी ऑप्शन येणार आहे। तर त्या ऑप्शनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे, म्हणजे जो तलाठी असणार आहे त्यांनी आपला आधार नंबर टाकायचा आहे। आधार नंबर टाकल्यानंतर तिथे तुम्हाला उपलब्ध होईल OTP टाकण्यासाठी। आधार नंबर टाकायचा, OTP घ्यायचा। OTP घेतल्यानंतर तुम्हाला तिथे स्वतःचा फेसचा फोटो काढण्यासाठी पॉपअप येईल, तिथे तो फोटो काढायचा, म्हणजे अशा पद्धतीने
म्हणजे आता हा यांचा आधारवरचा फोटो आहे, हा यांनी फोटो काढला आहे. जेव्हा ही प्रोसेस तुम्ही करणार त्याच्यानंतर हे रेकॉर्ड तहसीलदारांच्या लॉग इनला उपलब्ध होणार आहे. तहसीलदार जेव्हा इथे ॲप्रूव्ह करतील तेव्हा ह्या ऑपरेटर एमएचमध्ये व्हेरीफाय ॲप्रूव्ह फार्मर डिटेल्समध्ये तुम्हाला जे काही रेकॉर्ड तुमच्याकडे येऊन ॲप्रुव्हलसाठी पडलेले आहेत ते तुम्हाला तिथे दिसतील. हे आता क्लिअर झालं आहे. पहिल्यांदा हे आधार फेस आय डी आणि ऑपरेटर एम एच हे तहसीलदारांनी सुद्धा डाउनलोड करायचं त्यांच्या मोबाईलला आणि तलाठ्यांनी सुद्धा करायचं. पहिल्या फेजमध्ये युजर मॅनेजमेंटमधनं DBA त्यांचे जे युजर्स आहेत ते रिसेट करतील. स्पेशली खेडवाल्यांनी बघून घ्यायचं आहे, त्यांनी सगळेच गावं प्रत्येक तलाठ्यांना असाईन करून ठेवलेली आहेत. तर खेडच्या DBAंनी पहिल्यांदा हे सगळे रिसेट करून घ्या. जे तलाठी आहेत त्यांच्याकडे जी गावं आहेत ती त्यांना असाईन द्या. तालुका बदली होऊन गेले असतील तर त्यांच्या इथनं ID रिसेट करून टाका. रिसेट केल्यानंतर त्याचं नाव गाव डिलीट होईल, म्हणजे दुसऱ्या तालुक्यामध्ये ते असाईन त्यांना करून घेतील नवीन टाकून. कृषी सहाय्यकांचं सिलेक्ट करून जर काही कृषी सहाय्यकांना तुम्ही असाईन करून ठेवली असतील तर ती इथनं काढून टाका. ॲप्रुव्हल फक्त आपण आपल्या ह्याच्यावरती शिल्लक आहे, म्हणजे ते दोन्हीकडे कॉन्फ्लिक्ट झालेलं आहे. म्हणजे तलाठ्यांना पण तीच गावं दिली आहेत, कृषी सहाय्यकांना पण तीच दिली आहेत. त्याच्यामुळे काही ठिकाणी कॉन्फ्लिक्ट झालं तर कृषी सहाय्यकाची रिसेटच करून टाका आणि तलाठ्यांना हे याचा रोल असेल. कारण हे का करायचं आहे, कारण कृषी सहाय्यकांकडे सातबाराचा डेटा उपलब्ध नाही आहे, म्हणजे ते व्हेरीफाय करताना त्यांना अडचणी येऊ शकतात. तेव्हा ॲप्रुव्हलसाठी तुम्ही इथे तलाठ्यांचंच सिलेक्ट करा. त्यांना त्या आधारवरचं नाव आणि सातबारावरचं हे व्हेरीफाय करणं सोपं आहे. जेव्हा तुम्ही हे पूर्ण करणार आहे, म्हणजे मी सांगितलं तसं हे ॲपमधनं KYC तलाठ्यांनी पूर्ण केली, DBAंनी त्याला ॲप्रुव्हल दिलं. ॲप्रुव्हल दिल्यानंतर त्यांनी ऑपरेटर MHमध्ये लॉग इन करायचं आहे. फर्स्ट टाईम तुम्हाला पासवर्ड चेंज करायला ऑप्शन येईल. तिथे पासवर्ड बदलून तुम्ही तुमचा जो पासवर्ड असणार आहे सेवार्थ IDचा तोच सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यानंतर लॉग इन केल्यानंतर व्हेरीफाय ॲप्रूव्ह फार्मर डिटेल्समध्ये जे रेकॉर्ड येतील त्याच्या बाहेर आधारवरचं नाव असणार आहे. आत गेल्यानंतर सातबारावरचं नाव असणार आहे. दोन्ही सेम असतील तर ॲप्रूव्ह म्हणा, जर नावामध्ये मिसमॅच असेल तर नेम मिसमॅच म्हणून रिजेक्ट करा. आता त्याच्यामध्ये तलाठी लॉग इनला तुम्हाला 2 प्रकारचे रेकॉर्ड ह्याच्यासाठी येणार आहेत. तर आपल्याकडे काय झालं आहे की मध्ये स्पीडचा इश्यू असल्यामुळे जरी त्याचं नावाचं 100% त्याचं नेम मॅच स्कोअर होता तरी पण काही रेकॉर्ड्स असे आलेत की तुम्ही आता व्हेरीफाय करताना बघितलं तर तुम्हाला दिसेल की रेकॉर्ड बरोबर आहे पण व्हेरीफाय करायला तुम्हाला आलं. आता 2 प्रकारचे रेकॉर्ड आपल्याकडे येतील, एक 0 to 20% आणि 21 to 79 आणि 80%चे. म्हणजे तलाठी लॉग इनला 3 ऑप्शन दिसतील. प्रत्येक गाव निवडायचं, प्रत्येक ऑप्शन सिलेक्ट करायचं आणि तिन्ही टॅब क्लिक करायचे. तिन्ही टॅब क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये रोल येईल. तिन्ही टॅबवरती क्लिक केल्यावर तुम्हाला जर त्याच्यामध्ये डेटा उपलब्ध असेल तर तो तुम्हाला कळेल. आता 0 to 20 तलाठ्याने ॲप्रुव्हल दिल्यानंतर ते रेकॉर्ड परत तहसीलदारांकडे ॲप्रुव्हलला जातं. म्हणजे त्याला फेज 1 आणि फेज 2 आहे. 0 to 20 रेकॉर्ड्स त्याला तहसीलदारांच्या लॉग इनला ॲप्रुव्हलला जातात. म्हणजे एक्झाम्पल 29 रेकॉर्ड तहसीलदारांच्या लॉग इनला आहेत. हे लॉग इनचे रेकॉर्ड तहसीलदारांनी ॲप्रूव्ह केल्यानंतर त्याला फार्मर ID यूजमध्ये येईल. आता त्याला जनरेट झाला फार्मर ID पण तो व्हेरिफिकेशन पेंडिंगमध्ये दाखवतो. तहसीलदारांनी सुद्धा ही सेम प्रोसेस करायचं आहे. ही दोन्ही ॲप डाउनलोड करायची आहेत आपल्या मोबाईलवरती. त्याच्यानंतर आत्ता जसं तलाठ्यांची सांगितले तसं व्हेरीफाय ॲप्रूव्ह फार्मर डिटेल्समध्ये जाऊन KYC करायची आहे. म्हणजे आधार नंबर टाकून OTP घ्या, फोटो काढा. त्याच्यानंतर मी RDC सरांच्या लॉग इनला मला इथे उपलब्ध होणार आहेत रेकॉर्ड्स. मग RDC सरांच्या लॉग इनमधनं मी हे आता ज्यांच्या माझ्याकडं आलेत ऑलरेडी त्यांचं मी ॲप्रूव्ह केलं आहे. म्हणजे आता एक्झाम्पल म्हणजे लांच्याच्या मॅडम आहे त्यांचं झालं ॲप्रुव्हल, म्हणजे आधारवरचा फोटो आणि त्यांचा फोटो हे टाकून ॲप्रुव्हल मी सरांच्या लॉग इनने ॲप्रूव्ह केलं आहे. ही प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर आता पेंडिंगमध्ये आपल्याकडे आहे राजापूरच्या तहसीलदार सरांचं, ते मी आता इथे ॲप्रूव्ह करून टाकतो. जेव्हा तलाठी त्यांची प्रोसेस पूर्ण करणार आहेत KYCची तेव्हा KYC ऑथेंटिकेशन मॅनेजमेंटमध्ये तहसीलदारांच्या लॉग इनला उपलब्ध होईल. त्यांनी इथनं ॲप्रुव्हल दिलं की ऑपरेटर ॲपमध्ये व्हेरीफाय ॲप्रूव्ह फार्मर डिटेल्समध्ये त्यांना रेकॉर्ड दिसायला लागतील. त्याच्या आधी युजर मॅनेजमेंटमधनं सगळ्या DBAंनी त्या तलाठ्यांना त्यांच्याकडे आज रोजी सज्जातली असलेली गावं द्यायची आहेत. त्याच्यासाठी म्हणून
एडिटमध्ये जाऊन सगळी गावं आधी काढून टाका त्या युजरची. म्हणजे एक्झाम्पल, तुम्ही जो तलाठी सिलेक्ट करणार आहे, इथे तलाठी सिलेक्ट केलं, त्याच्यासाठी इथे डाउनलोड टेम्पलेटचा ऑप्शन आहे. जे तुमच्याकडे दिसत आहेत ते इथे तुम्ही जर बघितलं, इथे तलाठी सिलेक्ट केलं आणि इथे डाउनलोड टेम्पलेट म्हटलं तर तुम्हाला ज्याचा हवं आहे त्याचा रेकॉर्ड. तलाठी सिलेक्ट केलं, इथे सब डिस्ट्रिक्ट, मला बाबा खेड हवं आहे, खेड सिलेक्ट केलं आणि डाउनलोड म्हटलं तर ह्याची एक्सेल फाईल तयार होते. सगळे युजर्स मला त्याच्यामध्ये दिसतात, त्याचा ID दिसतो, त्याचा मोबाईल नंबरचा ईमेल ॲड्रेस दिसतो. आता हे सगळे तुम्हाला प्रॉपर इथे युजर्स दिसत आहेत. पण आता प्रॉब्लेम मगाशी मी दाखवला तसा, जसा खेडचा प्रॉब्लेम दाखवला की सगळेच्या सगळे तालुक्यातली गावं त्यांना असाइन करून टाकलेली आहेत. ते तसं न करता इथनं एडिटवर क्लिक करा आणि त्यांची गावं रिमूव्ह करा, म्हणजे डिसिलेक्ट करा. इथून अशी डिसिलेक्ट करा आणि जी त्यांना आहेत तेवढीच त्यांना असाइन करा. किंवा जर एखादा तलाठी त्याचा पासवर्ड विसरला असेल तर इथे रिसेट पासवर्ड आहे, पण ID माहिती हवा नसेल तर माझी या सगळ्यांना विनंती आहे DBN की तुम्ही एकदा स्वतः लॉग इन करून हे सगळे युजरचे परत एकदा प्रत्येक युजरला सिलेक्ट करून जेवढे तुमच्याकडे आवश्यक आहेत तेवढेच ठेवा, बाकीचे सगळे उडवून टाका. म्हणजे त्याला रिसेटच करून टाका. जे गरजेचे आहेत आणि जे आज रोजी त्यांच्याकडे गावं आहेत तीच गावं ह्यांना त्या कृषीवाल्यांना जर काही गावं दिली असतील ते इथनं ती रिसेट करून टाका, म्हणजे गावं आहेत ते त्यांचे काढून टाका. आता इथे कृषी सहाय्यकांना समजा एक्झाम्पल दिलं आहे, आता इथे एक गाव दिलं आहे, हे इथून सर्व त्याचं इथे रिसेट करा किंवा त्याला डिॲक्टिव्ह करून टाका किंवा रिसेटच करा, डिॲक्टिव्ह नका करू. इथे रिसेट करून टाका. तो डेटा लिंक विथ जे काय असेल तर त्याचं सगळं निघून जाईल. म्हणजे तुम्ही ती गावं दुसऱ्या युजरला असाइन करू शकता. 2 ॲप डाउनलोड करायचे, KYC करा. तलाठ्यांचा ॲप्रुव्हल तहसीलदार देतील. तहसीलदारांचा ॲप्रुव्हल ऑलरेडी RDC सरांच्या लॉग इनने मी केलेलं आहे. जर अजूनही कोणी तहसीलदार शिल्लक असतील तर त्यांनी प्रोसेस करा, मी सरांच्या लॉग इनने ॲप्रूव्ह करून देतो. प्लस आपल्याकडे रिपोर्ट्समध्ये नेम मिसमॅचचा रिपोर्ट ऑलरेडी उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये कुठल्या तलाठ्याकडे किती रेकॉर्ड पेंडिंग आहे ते इथं तुम्हाला ह्याच्यावरनं कळतं. तर सगळ्यांना विनंती आहे की हे 0 होणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्याकडे आत्तापर्यंतचे जवळजवळ हे तलाठी हे 5385, 2605 आणि 526 असे मिळून हे रेकॉर्ड हे ऑटो ॲप्रुव्हलमध्ये एवढे शिल्लक आहेत. हे असे मिळून 11533 रेकॉर्ड अजून ॲप्रुव्हलचे आपल्याकडे पेंडिंग दिसतात. आणि हे प्रोसेस नेहमी वाढत राहणार. जसे सिस्टीममधनं ॲप्रुव्हल मधनं बाहेर पडतील तसे तुमच्या लॉग इनला येत जातील. तर आपल्याला जसा वेळ असेल तर 1-2दा हे चेक करायचं आहे. आणि जेव्हा तुमच्याकडे कोणी फार्मर येणार आहेत की बाबा माझं फार्मर रजिस्ट्रेशन झालं आहे पण माझं अजून ॲप्रुव्हल पेंडिंग आहे, तर त्याला असं सांगू नका की माझ्या लॉग इनला नाही आहे. पहिल्यांदा तुम्ही चेक करा की चेक ॲप्रुव्हल स्टेटसमध्ये तुम्हाला इथे ऑप्शन दिलेला आहे. एक तर तुम्ही त्याचा आधार नंबर, एनरोलमेंट नंबर किंवा त्याचा फार्मर ID. आता फार्मर ID कधी, जसं मी सांगितलं 0 to 20मध्ये नेम मिसमॅच स्कोअर असेल तर काही रेकॉर्ड तुम्हाला तिथे उपलब्ध होतात. आता एक्झाम्पल म्हणजे आता हे लांजातलं एक रेकॉर्ड आहे. भालेकर तलाठ्यांनी त्यांच्या लॉग इनने ॲप्रूव्ह केलेला आहे, पण तहसीलदारांच्या लेवल 2ला ते शिल्लक आहे. म्हणजे हे कुठलं रेकॉर्ड असणार आहे? लेवल 1 म्हणजे तलाठी लॉग इन 0 to 20 झालं. 0 to 20मधलं तहसीलदारांच्या लॉग इनला हे पेंडिंग आहे. जेव्हा हे तहसीलदारांच्या लॉग इनने पूर्ण होईल तेव्हाच ते काम करू शकणार आहे. म्हणजे त्या फार्मरला त्या ह्याचा लाभ घेता येणार आहे. आता सगळ्या कृषीच्या योजना असतील किंवा बँकांमध्ये सुद्धा फार्मर ID कंपल्सरी केलेला आहे. तर सगळ्यांना विनंती आहे की त्यांच्या लॉग इनमध्ये जे रेकॉर्ड असे तुम्हाला ॲप्रुव्हलसाठी उपलब्ध असतील ते आत्ता मी सांगितलं त्या प्रोसेसने तुम्ही पूर्ण करून घ्या. त्याच्यासाठी म्हणून युजर मॅनेजमेंटमधनं DBAने सगळे युजर्स रिसेट करायचे आहेत. तहसीलदारांनी त्यांची KYC करायची आहे. तलाठ्यांनी त्यांची KYC पूर्ण करून तहसीलदारांकडनं ॲप्रुव्हल करून घ्यायचं आहे आणि त्यांच्या लॉग इनला जे रेकॉर्ड शिल्लक आहेत ते पेंडिंग रेकॉर्ड्स असतील ते पूर्ण करून घ्यायचे. धन्यवाद.